एबीपी माझा या बुलेटिनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। बुलेटिनची सुरुवात करूयात बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन 100 हेडलाईन्समधून। मराठा समाजातील नेत्यांना भुजबळांचं आव्हान, 10% आरक्षण ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द करायचं का? मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळून देखील ओबीसीत समावेशाचा आग्रह का? भुजबळांचा सवाल। लातूरच्या रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावामध्ये छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे दाखल। ओबीसी आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या कुटुंबियांची भुजबळ आणि धनंजय मुंडेंनी घेतली भेट। भरत कराडच्या कुटुंबियांचं सांत्वन करताना भुजबळांचेही डोळे पाणावले। मराठा आरक्षणाच्या जीआर बाबत ओबीसी मुक्ती मोर्चाची नागपूर खंडपीठात धाव। हा जीआर ओबीसींच्या विरोधात जाणारा आहे असं म्हणत निषेध व्यक्त केलाय। धाराशिवमध्ये कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत प्रशिक्षण पूर्ण, लवकरात लवकर प्रमाणपत्र वाटप करणार। प्रमाणपत्राच्या कागदपत्रांची 3 स्तरीय पडताळणी होणार। कोल्हापुरात कुणबी नोंदींमध्ये अनेक त्रुटी, एका गावातील कुणबी नोंदींमध्ये दुसऱ्याच गावातील नागरिकांची नावं, तर असे प्रकार अनेक गावात झाल्याचा संभाजी ब्रिगेडचा दावा। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण मिळावं यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन। जालना रोडवरील केम्ब्रिज चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन। नाशिकमध्ये सरकार विरोधात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा जनआक्रोश मोर्चा। प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोर्चाला सुरुवात। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा जनआक्रोश मोर्चा। मनसैनिक भस्मासुराचे कपडे परिधान करून मोर्चात सहभागी। महायुती सरकारचा निषेध केला। नाशिकमध्ये आज मनसे आणि शिवसेना ठाकरे सेनेचा संयुक्त जनआक्रोश मोर्चा। मोर्चात सहभागी होणाऱ्या मनसैनिक आणि शिवसैनिकांसाठी जेवणाची व्यवस्था। 25,000पेक्षा जास्त मनसैनिक आणि शिवसैनिक मोर्चात सहभागी। नाशिकमध्ये ठाकरे सेना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून आज जनआक्रोश मोर्चाचं आयोजन। भ्रष्टाचार, गुन्हेगारी, कोयता गँग, जुगार, एमडी ड्रग्ज आणि अवैध धंदे असे विविध प्रात्यक्षिक कार्यकर्त्यांकडून मोर्चात सादर। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण देऊ नका या मागणीसाठी जालन्यामध्ये आदिवासी समाजाचा जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं महिला सहभागी। मुंबईत प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरून शिंदे आणि ठाकरेंची सेना आमनेसामने। वर्क ऑर्डर आमचीच असल्याचा दोन्ही पक्षांचा दावा। पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हे दाखल। मातोश्रीवरील मुंबईतील आमदार खासदारांची आजची बैठक रद्द। मातोश्रीवर उद्या होणार आमदार खासदारांची बैठक। माधुरी हत्यारेची घर वापसी लांबणीवर सुप्रीम कोर्टाकडून प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे पाठवण्यावर पक्षकारांचं मत। लाडकी बहिणी विरोधात याचिका फेटाळून लावा, राज्य सरकारची नागपूर खंडपीठाकडे मागणी। नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवारांची केली होती याचिका दाखल। मात्र योजनेमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला कुठलाही नुकसान होत नाही, तर राज्य सरकारची वित्तीय तूट ही मर्यादित असल्याचा सरकारचा दावा। अहवालातला ठपका कुरडू ग्रामस्थांनी फेटाळला। ग्रामस्थांकडे आलेल्या पत्रानुसार या कामाला 2026 पर्यंत मुदतवाढ मिळाल्याचा ग्रामस्थांचा दावा। मुरुम उपसा बेकायदेशीर नाही, ग्रामस्थांसमोर। कारवाईवेळी अजित पवारांना आपणच थेट कॉल केला। खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी कॉन्फरन्स कॉल केल्याची माहिती चुकीची। कुरडू मुरुम उपसा प्रकरणावर बाबा जगताप यांचा खुलासा। सोलापुरातील कुरडू गावकऱ्यांकडून आजचं बंदची हाक। कुरडू गावाची तुलना बीड प्रकरणाशी करून गावाची बदनामी केल्याच्या निषेधार्थ आज कुरडू बंदची हाक। पैसे देऊन माझ्या विरुद्ध सोशल मीडियावर सुनियोजित मोहीम, सुनियोजित राजकीय मोहिमेचा मी बळी ठरलो। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा खळबळजनक आरोप। इथेनॉल मिश्रित पेट्रोलबाबत गडकरींना कार्यक्रमामध्ये विचारला होता प्रश्न। मुंबई महापालिकेच्या संदर्भामध्ये भाजपकडून सातत्यानं चाचपणी। येत्या मंगळवारी मुंबई भाजपकडून विजयी संकल्प मेळाव्याचं आयोजन। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पार पडली मुंबई भाजपची महत्त्वपूर्ण बैठक। शरद पवारांची राष्ट्रवादीही नाशिकमध्ये मोर्चा काढणार। 15 सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार विरुद्ध आक्रोश मोर्चा काढणार। आमदार रोहित पवारांनी मोर्चाची माहिती दिली आहे। नाशिकमध्ये मनपातील भ्रष्टाचारामुळे शहर बकाल। मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांसह एकदा नाशिक फिरावं। राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा। दरम्यान भ्रष्टाचाराविरोधात पुण्यासह इतर शहरात देखील मोर्चे काढू, राऊतांचं वक्तव्य।
रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. नागेंद्र राठोड यांनी दिला दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय. नांदेडच्या कंधारमध्ये अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांचा रास्ता रोको. हेक्टरी 1 लाख रुपये मदत देण्याची मागणी. आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. सिंधुदुर्गातील वैभववाडीतील करूळ घाटातील धोकादायक दरडी हटवण्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये. उद्यापासून वाहतूक पूर्ववत सुरू होणार. 4 सप्टेंबरला दरडीचा मोठा भाग रस्त्यावर कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. राहुरी तालुक्यामध्ये नगर मनमाड महामार्गावर पुन्हा अपघात. रात्री एकाचा, सकाळी दुसऱ्याचा दुर्दैवी मृत्यू. संतप्त नागरिक उतरले रस्त्यावर. माजी आमदार प्राजक्त तनपुरेही आंदोलनात सहभागी. महामार्गाच्या दुरुस्ती विरोधात नागरिक एकवटलेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धीचं काम पाहणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल. माळीवाडामधील पुलाचं काम करताना फलक न लावल्यामुळे अनेक वाहनं ही पंक्चर झाली होती. राज्यात रविवारपासूनच पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज. पुढील 2 आठवडे पावसाची नोंद ही सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता. सोलापूर शहरातील शेळगी, मित्रनगर, दहिटणे भागाला मुसळधार पावसाचा फटका. घरामध्ये गुडघाभर पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान. पाणी पूर्णपणे ओसरल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर. सोलापूर धुळे महामार्गावरील पाणी पूर्णपणे ओसरलंय. गुरुवारी रात्री अतिवृष्टीमुळे हा संपूर्ण महामार्ग पाण्याखाली गेला होता. सोलापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागलेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील दुबदुबी तलाव ओव्हरफ्लो झालाय. तुळजापुरातील सिंदफळ साठवण तलाव ओव्हरफ्लो. परिसरातील शेतीला मोठा धोका. सिंदफळ तलावातील अतिरिक्त पाणी हे रामदरा तलावात साठवण्याची प्रक्रिया सुरू. मराठवाड्यात यंदा अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान. जून महिन्यापासूनच आतापर्यंत तब्बल 98,627 शेतकरी बाधित. नुकसान भरपाई देण्यासाठी 66,40,00,000 रुपयांची मागणी. नागपुरात अतिवृष्टीची नुकसान भरपाई संदर्भामध्ये 31 लाख हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचं नुकसान. पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश. ज्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी सरकार कटिबद्ध. दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया. वर्ध्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. रात्रभर झालेल्या पावसामुळे यशोदा नदी दुथडी भरून वाहते. पावसामुळे शेकडो हेक्टरवरील उभी पिकं ही पाण्याखाली गेलेत. तर राळेगाव वर्धा महामार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील 3 गावांच्या रस्त्यांचा प्रश्न बिकट. 3 दिवसांपासून गावकऱ्यांचं उपोषण सुरू. रस्ताच नसल्यामुळे शाळकरी, विद्यार्थी, रुग्ण आणि वृद्धांसह गावकऱ्यांचे हाल. मंत्रालयासमोरून जाणारा 650 मीटरची पाईपलाईन ही फुटलेली आहे. अशात मंत्रालयासमोरचा रस्ता खचल्याचं पाहायला मिळत आहे. पाईपलाईन फुटल्यामुळे परिसर जलमय. सध्या पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू आहे. ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावरील सततच्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक रस्त्यावर उतरणार. आनंदनगर टोलजवळ शांततेत आंदोलन करणार. खड्डे, वाहतूक कोंडी आणि अवजड वाहनांमुळे घोडबंदर रोडवरील नागरिक हैराण झाले. अहमदनगर रेल्वे स्टेशनचं नाव बदलण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचं राजपत्र जारी. अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव आता अहिल्यानगर रेल्वे स्थानक. जिल्ह्याच्या नामांतरानंतर आता रेल्वे स्थानकाच्याही नावात बदल. राज्यातील बस प्रवास स्वस्त होण्याची शक्यता आहे. टोलमध्ये सवलत देण्यासाठी नवं धोरण तयार करणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. मुंबईतील 25,000हून अधिक इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा. शासन धोरण तयार करणार. मंत्री आशिष शेलार यांची माहिती. प्रभादेवी आणि परळला जोडणारा ब्रिटिशकालीन एल्फिस्टन पूल आज मध्यरात्रीपासूनच वाहतुकीसाठी बंद. जुना पूल पाडून दुमजली पूल बांधण्यात येणार. मात्र नव्या पुलासाठी स्थानिक रहिवाशांचा आजही विरोध होण्याची शक्यता. हार्बर मार्गावर उद्या रात्रीपासूनच 14.5 तासांचा ब्लॉक. कुर्ला, टिळकनगर स्थानकांदरम्यान नवीन मार्गिकेच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार. शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार. ठाणे शहरातील एआय कॅमेऱ्यांकडून 3,000 वाहनांचे ई-चालन. विना हेल्मेट प्रवास, सिग्नल जम्पिंग, ट्रिपल सीट प्रवास, लेन कटिंग अशा प्रकारे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या एआयद्वारे दंड लागणार. महाराष्ट्रातील बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती येणार. 157 किलोमीटरच्या ट्रॅकसाठी करार. या प्रकल्पामध्ये जपानची बॅलेस्टलेस स्लॅब ट्रॅक ही प्रणाली वापरली जाणार.
मुंबई पालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील 2 महिला सुरक्षा रक्षकांना मारहाण, एका नशेखोरानं हल्ला केल्याची घटना. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर वाहतूक सुरळीत करताना वाद झाला. दारूच्या नशेत किरकोळ वादामधून मुलाने आपल्या आईची हत्या केली. सिंधुदुर्गच्या कणकवलीतील वारगाव येथील घटना. आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. लातूरच्या कळंब रोड परिसरामध्ये दहशत माजवणाऱ्या टोळक्याची पोलिसांनी धिंड काढली. काही दिवसांपूर्वी 8 जणांच्या टोळक्यानं ट्रक ड्रायव्हरला मारहाण केली होती. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई. बीडमध्ये ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडणाऱ्या 15 डीजे वाहकांना 5 लाखांचा दंड. धुळे शहरातील महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती सोनल शिंदेंच्या मुलानं आत्महत्या केली. राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण अद्याप कळलेलं नाहीये. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील मोहगावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये दारूच्या नशेत असणाऱ्या शिक्षकावर अखेर निलंबनाची कारवाई. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून कारवाई. शाळेत मद्यप्राशन करून येणं शिक्षकाला भोवलंय. वाशिममध्ये रात्री वाहनधारकांना लुटणाऱ्या 2 चोरट्यांना अटक. वाहनधारकांकडून मोबाईल, पैसे आणि दागिने आरोपी चोरायचे. या प्रकरणी अधिक तपास सुरू. कुरिअर बॉय म्हणून आलेल्या तरुणानं केली चोरी. नागपूरच्या चक्रपाणी नगर परिसरातील घटना. महिला स्वाक्षरी करताना गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून कुरिअर बॉय फरार झालाय. छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळमध्ये एटीएममध्ये चोरी. सीसीटीव्हीवर स्प्रे मारून 16,70,000 रुपये केले लंपास. स्प्रे मारण्यापूर्वी एक चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. नागपुरातील मनकापूर परिसरातील 2 स्कूल बसचा अपघात. काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती. जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. कामगारांना घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहन आणि एका कारचा भीषण अपघात. अपघातामध्ये 3 कामगारांचा मृत्यू तर 10 ते 12 कामगार जखमी. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील तहाराबाद मुल्हेर या परिसरातील अंतापूरमधील घटना. भंडाऱ्यात जंगल वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतला पुढाकार. 10,000 सीड बॉल तयार करून बीज फेका जंगल वाढवा उपक्रम राबवला. तर रॅली काढून जंगल वाचवण्यासाठी जनजागृती केली.